नमस्कार. उपस्थित सगळ्या मंडळींचं कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुंबईने आयोजित केलेल्या श्रावण संध्या या कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते. श्रावण महिना असं म्हटलं की आपल्याला अनेक गोष्टी आठवतात आणि श्रावण महिना म्हटलं तर बालकवींची कविता की जी आहे ती पण आपल्याला आठवते. त्याचप्रमाणे अनेक गाणी आणि बाकीबानी आपल्या बाबा बोरकरांनी श्रावण महिन्याबद्दल किती सुंदर म्हटलं आहे बघा की समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. असा सृष्टी सौंदर्यानं नटलेला सजलेला हा श्रावण आणि या सुंदर श्रावण महिन्यातली तितकीच सुंदर ही संध्याकाळ श्रावण संध्या. शतकाच्या पूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या या कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुंबईची आयोजित ही सुंदर श्रावण संध्या आणि या शतक उत्सवाच्या निमित्ताने ही श्रावण संध्या किंवा हा कार्यक्रम एका खास उपक्रमाला समर्पित केलेला आहे. त्याची माहिती आपल्याला कार्यक्रमाच्या दरम्यान हळूहळू कळेलच. पण इथे तुम्ही जमलेले जे सगळेजण आहात किंवा हे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि शतकपूर्ती आहे संघाची, हे सगळं बघून मला म्हणावंसं वाटतंय की हासरा नाचरा श्रावण साजिरा, हासरा नाचरा श्रावण साजिरा करण्या साजरा उपस्थित जन, भारलेला आसमंत आणि भारलेला क्षण, शतक उत्सवाची किरणांची मुक्त होय उधळण, शतकोत्सवी किरणांची होय मुक्त उधळण आणि भारलेल्या या क्षणी पुलकेत इथला प्रत्येक कण. तर असा हा श्रावण आणि मंतरलेल्या भारलेल्या वातावरणातच आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत. आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन आता इथे थोड्याच वेळात होणार आहे. त्याची मानवंदना द्यायची आहे, त्यांचं कौतुक करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. टाळ्यांचा ठेका असू दे. धन्यवाद. कृपया पाहुण्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते. आपल्याचे प्रमुख पाहुणे मान्यवर आशुतोषजी गोवारीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आता मी आपल्या पाहुण्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन करावं आणि श्री गणेशाचं पूजन करावं.
तमसोमा ज्योतिर्गमय, अज्ञानाचा अंधकार दूर सारून ज्ञानाच्या प्रकाशवाटा उजवणारा हा दीप, या दीपाचं प्रज्वलन फक्त एका क्लिकच्या साहाय्यानं आधुनिक पद्धतीने झालेलं आपण बघितलं. यामागचं कारण एकच आहे, ते म्हणजे आधुनिकतेची कास संघानं धरली आहे. एक तर प्रदूषणमुक्त व्हावं, प्रदूषणमुक्तीसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण हे क्लिकच्या साहाय्याने आधुनिक पद्धतीने दीप प्रज्वलन केलं. आणि यावरून एक गोष्ट लक्षात येते की संघ शतकाच्या पूर्तीकडे वाटचाल करतो आहे आणि आधुनिकतेकडे वाटचाल करतो आहे, काट टाकतो, हे बदलही संघ करत आहे. त्याचबरोबर पारंपरिकतेची कास धरत श्री गणेशाचं पूजन, ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनहींचं ओंकार स्वरूप जिथे एकवटलेलं आहे असा श्री गणेश, या गणेशाचं पूजन आपण केलेलं बघितलं. तर पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संगम साधत आपण आपल्या कार्यक्रमाचा आस्वाद आता घेणार आहोत. अतिशय मंगलमय वातावरणाची निर्मिती इथे झाली आहे आणि याच मंगलमय वातावरणात आपण आता आणखीन भर टाकणार आहोत आणि आपल्या पाहुण्यांचं औक्षण करणार आहोत. मी संघाच्या महिला कार्यकर्त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया पाहुण्यांचं औक्षण करावं. अतिशय मंगलमय, पवित्र आणि मंगलमय वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि हे सगळं बघून असंच म्हणायला आवडेल की भारलेल्या या क्षणांनी भारलेला जन्म हा असं भारलेलं वातावरण आहे, मंतरलेलं वातावरण आहे. आणि अशा पवित्र वातावरणात आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत. मी मगाशी जसं म्हटलं होतं की श्रावण संध्या ही जी म्हणजे हा कार्यक्रम आहे किंवा श्रावण संध्या आहे, एका खास उपक्रमाला समर्पित आहे. आणि तो उपक्रम म्हणजे सुरक्षा आरोग्याची दिशा सुखी जीवनाची हा महत्त्वाकांक्षी वैद्यकीय उपक्रम. शतकोत्सवाच्या निमित्ताने या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास 1000 ज्ञाती बांधवांसाठी पूर्व आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरोग्यम धनसंपदा असं आपण नेहमीच म्हणतो नाही का, की सरसलामत तो पगडी पचास असं म्हटलं जातं. पण स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे म्हणावं तसं लक्ष देत नाहीत. आपल्या आरोग्याची हेळसांड करतात, दुर्लक्ष करतात. आणि मग जसजसं वय वाढत जातं तसतसे याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. म्हणजे 40 आले की जास्त करून हे दुष्परिणाम दिसायला लागतात. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हा उपक्रम राबवला जाणार आहे. वेळीच काळजी घेतली तर सुखी जीवनाचा मंत्र गवसू शकतो. आणि म्हणूनच पूर्व चाचणी आरोग्य सुरक्षा कवच हा महत्त्वाचा उपक्रम संघ राबवणार आहे. आणि 40 वर्षावरच्या स्त्रिया आणि फक्त स्त्रियाच नाही तर 60 वर्षावरच्या ज्येष्ठ बांधवांनाही याचा लाभ घेता येणार आहे. अत्यंत आधुनिक पद्धतीने स्पर्शविरहित अशा ह्या चाचण्या होणार आहेत आणि त्यासाठी अद्ययावत व्हॅनही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमाला आपल्या शुभेच्छांबरोबरच आर्थिक हातभारही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण दामकरी काम त्याचं महत्त्व आपण जाणतो आणि कोणताही उपक्रम यशस्वी करायचा असेल तर सहकार्य हे लागतं. पण जेव्हा हातभार हा आर्थिकसुद्धा असतो तो जास्त यशस्वी होऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्याला नम्र विनंती आहे की एक सामाजिक बांधिलकीही जोपासण्याचा प्रयत्न करावा आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याची संधी आपल्याला या निमित्ताने होते आहे, त्यामुळे त्याचा जरूर विचार करावा. आणि या अशा शतकोत्सवाच्या आनंद क्षणी मी मगाशी जसं म्हटलं तसा आनंद भरून राहिलेला आहे असा हा उपक्रम राबवला जातो आहे. आणि या आनंदाच्या क्षणी आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत, जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं कर्तृत्वही तितकंच मोलाचं आहे. आशुतोषजींना आपण सगळेच ओळखतो, त्यांचं कर्तृत्वही जाणतो. कोल्हापूरच्या कलेचा गंध असणाऱ्या मातीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आशुतोषजींची आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतची यशस्वी झेप ही नक्कीच वाखाणण्यासारखीच आहे. अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या आशुतोषजींनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शन, निर्मिती, पटकथा, लेखन अशा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये लीलया विहार केला आणि आपला आगळा वेगळा ठसा हा रसिकांच्या मनावर उमटवला. आशुतोषजींचा हा सगळा प्रवास जो यशस्वी जीवनपट आहे तो थोड्याच वेळात म्हणजे सौमित्र जे आपल्यासमोर उलगडणार आहेतच, त्यामुळे मी काही जास्त सांगणार नाही. कारण थोडीशी उत्सुकता मनामध्ये राहू द्या नाही का, सगळ्याच गोष्टी कशा उलगडून सांगायच्या, तर त्यामुळे थोडंसं राहू दे. पण संघाच्या वतीने आशुतोषजींचा सन्मान आपण कऱ्हाडे भूषण सन्मान देऊन त्यांना गौरवणार आहोत. आणि त्याचबरोबर त्यांच्या सहचारिणी अर्धांगिनी सुनीताजी यांचाही सत्कार आपण करणार आहोत. त्याआधी आशुतोषजींचा सन्मान आपण जो करणार आहोत त्यांना सन्मानपत्र जे देण्यात येणार आहे त्याचं वाचन मी आता करणार आहे. सन्माननीय श्रेष्ठ चित्रकर्मी श्री आशुतोष गोवारीकर यांस सस्नेह सादर.
शालेय वयापासूनच असलेली नाटकाची आवड जोपासत आपण रसायनशास्त्राचे पदवीधर झालात, पण आपलं खरं समीकरण जुळलं ते म्हणजे अभिनयशास्त्राशी. दूरदर्शन मालिकांमधून आपला अभिनय बहरू लागला. होली या चित्रपटाद्वारे आपल्यासाठी चंदेरी पडद्याचं अवकाश खुलं झालं. सरकारनामासारखा आपला मराठी चित्रपटही मराठी रसिकांना सुखावून गेला. यानंतर मात्र आपण दिग्दर्शनाची सूत्र हाती घेतली आणि 2000चं दशक आपल्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ ठरला. नवीन सहस्त्रकातील पहिला चित्रपट लगानने इतिहास रचला. प्रेक्षकांकडून समीक्षकांकडून उदंड प्रशंसा लाभली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी, सर्वोत्कृष्ट कथालेखनासाठी फिल्मफेअर पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. नंतर 2004ला स्वदेश, 2008चा जोधा अकबर, 2016ला मोहनजोदडो आणि 2019ला पानिपत या विविधांगी चित्रपटांची मालिका आपण रसिक प्रेक्षकांना सादर केलीत. ग्रामीण जीवनाचं चित्रण, ऐतिहासिक पार्श्वभूमी, तरल अशी प्रेमकथा, उदात्त ध्येयवादी नायक, आखीव रेखीव पटकथा, कलाकारांची योग्य निवड आणि श्रवणीय संगीत, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते सादर करून आपण प्रेक्षकांना अभिरुची संपन्न केलं. चित्रपट क्षेत्रातील आपल्या या सर्वार्थानं उल्लेखनीय मुसाफरीबद्दल आपणास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी वेळोवेळी सन्मानित करण्यात आलं आहे. अभ्यासपूर्णता, सकारात्मक सामाजिक दृष्टिकोन, भव्य दिव्यतेचा आग्रह आणि अस्सल भारतीयत्वाचं चित्रण ही आपल्या चित्रपट निर्मितीची, दिग्दर्शनाची वैशिष्ट्ये आहेत. यामुळेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2024ला आंतरराष्ट्रीय ज्युरीचं अध्यक्षपद आणि 2025मध्ये 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं मानद अध्यक्षपद आपल्याकडे चालत आलं. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार नाना भावोपसंपन्नम नाना वस्थांतरात्मकम लोकवृत्तानुकरणम अशा सुचारू चित्रपटांची निर्मिती करून आपण रसिकांना धन्य केलं. आपल्या ह्या कार्यकर्तृत्वास ज्ञाती बांधवांचा मानाचा मुजरा. शतक महोत्सवी वर्षातील श्रावण संध्या या कार्यक्रमात कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुंबई आपणास कऱ्हाडे भूषण हा सन्मान प्रदान करून आपल्या उत्तुंग कलासेवेचा गौरव करत आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा. शुभास्ते पंथानः सन्तु. आपण आता आशुतोषजींना गौरवणार आहोत आणि मी जसं म्हटलं तसं आशुतोषजींबरोबर त्यांच्या सहचारिणी अर्धांगिनी सुनीताजी यांचाही सत्कार करण्याची विनंती मी आमच्या संघाच्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांना करते. कारण कसं आहे माहिती आहे का, की आयुष्य तुझ्या नावावर करताना गालातल्या गालात हळूच हसले, आयुष्य तुझ्या नावावर करताना गालातल्या गालात हळूच हसले आणि भविष्याची स्वप्न बघताना मात्र हात हातात कायम गुंफले. असा हात हातात घेऊन आशुतोषजींबरोबर यशस्वी वाटचाल करणाऱ्या सुनीताजी म्हणजे सहजीवनाच्या सहकार्याचं उत्तम आणि आदर्श उदाहरणच आहे. आता आपण सन्मान करूया. आशुतोषजींचा सन्मान करण्याची विनंती मी संघाच्या पदाधिकाऱ्यांना करते. संघाचे अध्यक्ष श्री श्रीराम देव, कार्याध्यक्ष विजय आंबर्डेकर आणि कार्यवाह हेमंत किर्लोस्कर यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मानपत्र, चांदीची समई, पगडी, उपर्ण आणि फुलगुच्छ देऊन आशुतोषजींचा सन्मान करण्यात येतोय. हम वो योद्धा वो निडर, हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए. रास्ते से हट जाए नदियां होके हवाए. हम है जियादे जीतने को, हम रण में उतरते हैं. हम सूरज है अंत, हम ही रातों का करते हैं. युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे. बोल उठाए जब सारा जय मर्द बना ठाए. जो रक्त है तन में बहता वो हमसे है ये कहता. सम्मान के बदले जान भी दे तो नहीं है घाटा रे. युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे. बोल उठाए जग सारा जय मर्द मराठा रे. युग युग की जंजीरों को हमने ही काटा.
सुनीताजी यांचाही सत्कार आता आपण करणार आहोत. संघाच्या महिला कार्यकर्त्या अंजली आंबर्डेकर, अमृता किर्लोस्कर आणि अदिती तांबे यांना मी विनंती करते. शेला मैथणी शेला चांदीचा दिवा आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. देखो तो मुझसे कह के मैं जान दे दूं तुम पे, क्या तुम नहीं ये जानते. धन्यवाद. काय असतं की जो संस्कारांचा वारसा असतो, जो आपल्याकडे चालत येतो, त्यानुसार आपण घडत जातो. आणि असंही म्हटलं जातं ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं. आणि कलेचा संस्कारांचा वारसा घेऊन यशस्वी वाटचाल करणारे आपले आशुतोषजी यांचे आई वडील म्हणूनच वंदनीय. यानंतर आशुतोषजींच्या आईवडिलांचा सत्कार करण्याची विनंती मी पदाधिकाऱ्यांना करते. आशुतोषजींचे वडील अशोक गोवारीकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी संघाचे अध्यक्ष श्रीरामदेव, कार्याध्यक्ष आंबर्डेकर आणि कार्यवाहक श्री किर्लोस्कर यांना करते. संघाची चांदीची गणपती प्रतिमा, पगडी, उपरण आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात जंजीरों को हमने ही काटा रे, बोल उठाए जग सारा जय मर्द मराठा रे. जो दर्द है तन में बहता वो हमसे है ये कहता, सम्मान के बदले जान मिले तो नहीं है घाटा रे. जंजीरों को हमने ही काटा रे, बोल उठाए जग सारा आशुतोषजींच्या आई किशोरीताई यांचा सत्कार शेला चांदीचा दिवा आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. काही नातींना अतूट असं धन्यवाद. त्यातलंच एक नातं म्हणजे भावा बहिणीचं नातं. तर याच नात्याने बांधलेले बहीण भाऊ आज इथे उपस्थित आहेत. आपल्या भावाचं कौतुक बघण्यासाठी आशुतोषजींच्या भगिनी अश्लेषा गोवारीकर इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार करण्याची विनंती मी संघाच्या महिला कार्यकर्त्यांना करते. अंजली आंबर्डेकर, अमृता किर्लोस्कर आणि अदिती तांबे यांना सत्कार करण्याची विनंती करते. शेला चांदीचा दिवा आणि गुलाब पुष्प देऊन आशेषाताईंचा सत्कार करण्यात येईल. आशुतोषजींची पुढची पिढीसुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार करण्याची विनंती मी करते आहे. आशुतोषजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र कोणार्क गोवारीकर यांना संघाची चांदीची गणपती प्रतिमा, पगडी, उपरण आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात येईल. संघाचे अध्यक्ष श्री श्रीरामदेव त्यांचा सत्कार करतील. आशुतोषजी यांचे कनिष्ठ पुत्र विश्वांग यांचाही सत्कार करण्याची विनंती मी संघाचे कार्याध्यक्ष विजय आंबर्डेकर यांना करते की संघाची चांदीची गणपती प्रतिमा, पगडी, उपरण आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल.
असाच ग्राफ वरवर गेला तर बरं वाटेल. हळूहळू करत पुढे पुढे वरती वरती आवाज वाढतोय, बरं वाटतंय. या सगळ्या कुटुंबांना मिळून आपण आता फुलगुच्छ त्यांना देणार आहोत. संघाच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करते की आशुतोषजी आणि त्यांचे कुटुंबीय यांना फुलगुच्छ द्यावा आणि त्यांचं पुन्हा एकदा हे स्वागत आपण करतो आहोत. धन्यवाद. हे सगळं बघून, हे भारलेलं मंतरलेलं वातावरण बघून आशुतोषजींच्या चित्रपटातल्या एका गाण्याचा संदर्भ घेऊन असं म्हणावंसं वाटतंय की जीने के अंदाज ही बदले है, जीने के अंदाज ही बदले है, इन लम्हों के दामन में शाम रंगीन हुई है आपके हंसी आगमन में. रसिको हो, मगाशी मी आपल्याला श्रावण संध्या या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला होता. हा कार्यक्रम कशासाठी समर्पित आहे याचा उल्लेख केला होता. तर त्या उपक्रमासाठी ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे ते आपलं घरचे संचालक संस्थापक विजयजी फळणीकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. अनाथाश्रम वृद्धाश्रमपासून गरिबांच्या सेवेसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल इथपर्यंतची त्यांची झेप प्रचंड आहे. प्रचंड कार्य विजयजी करतायत. संघाचे कोषाध्यक्ष अतुल तांबे यांना मी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन विजयजी फळणीकर यांचं स्वागत करावं. जो मगाशी उल्लेख केला, जो उपक्रम किंवा मेडिकल कॅम्प वगैरे त्याद्वारे घेतले जाणार आहेत, त्यासाठी संघाला मोलाचं कार्य विजयजी करणार आहेत. या संघाला जे सहकार्य ते करणार आहेत त्याविषयी विजयजी यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द सांगावेत. कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुंबई यांच्या शतकोत्सर सन्मान सोहळ्यासाठी आज सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, कलावंत आणि महाराष्ट्राला भूषण असलेले श्रीयुत आशुतोषजी गोवारीकर या ठिकाणी आज हजर आहेत. त्यांचं कुटुंबीय, या सर्वांना वंदन करतो. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवर. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचं आणि आपलं घरचं नातं खूप जुनं आहे आणि सामाजिक काम करत असताना गेली 25 वर्षे, 25वं वर्ष आहे आपलं घरचं नाव आहे संस्थेचं. आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि आपलं घर याचं एक अतूट नातं निर्माण झालं आहे सामाजिक सेवेसाठी म्हणून. माझ्या एकुलत्या एक मुलाच्या दुःखद निधनातून हा ट्रस्ट मी 2001 साली स्थापन केला. सरकारची कुठलीही मदत न घेता आज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, अनाथाश्रम, वृद्धाश्रम असे 3 प्रकल्प गेली 25 वर्ष समाजाच्या मदतीवर चालू आहेत. आणि वेगवेगळे प्रयोग करण्याची मला थोडीशी खुमखुमी हा शब्द योग्य पडेल त्याला, की समाजासाठी अतिदुर्गम भागासाठी शहरापेक्षाही ग्रामीण, आदिवासी, कातकरी, शेतमजूर अशांसाठी प्रकल्प उभे केले. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्याला अमेरिका, नेपाळ, कुठे कुठे असं त्याचे बंध जोडले गेलेत. आणि आज नेपाळमधून पण अशी की तुम्ही आमच्याकडे पण काहीतरी करू शकता का. मग इंडो नेपाळ अशी फ्रेंडशिप होऊन त्याच्या अंतर्गत तिथे पण डोळ्यांच्या सर्जरीसाठी वगैरे आमचे डॉक्टर्स वगैरे आता तिथे जाऊन ते काम करतायत. अमेरिकेतून गेली 13 वर्ष तिथले डॉक्टर्स इथे येऊन सेवा देत आहेत गरिबांसाठी म्हणून ओरिजिनली. हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प अंबर्डेकर काका, त्यांचे कुटुंबीय आणि आपले समाज बांधव कऱ्हाडे ब्राह्मण संघातील ह्या सगळ्यांनी जवळून पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं असेल कदाचित, त्यांनी तो विश्वास माझ्यावर टाकला की आमच्या ज्ञाती बांधवांचं आरोग्यविषयक तुम्ही हे काम हाती घ्याल का. मी आनंदाने होकार दिला. म्हटलं कुठलीही अपेक्षा नाही मला, तुम्ही सांगा कधी करायचं आहे. आणि आशुतोषजी, मी नम्रपणे सांगू इच्छितो की फक्त माझ्याकडे ब्रेन आणि हार्ट सोडलं तर बाकी सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. पैसा असेल तरी ठीक, नसलं तरी ठीक, पेशंट परत जात नाही. 10 रुपयामध्ये उत्कृष्ट प्रतीचं जेवण म्हणजे जे पेशंटच्या नातेवाईकांना दिलं जातं तेच जेवण आमचे सर्जन लोक पण जेवतात. म्हणजे कुठेही त्यात भेदभाव नाही आहे. आणि भारतातली पहिली
जिचं नाव आरोग्यम आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी एका अमेरिकेतल्या कंपनीने T-Systems नावाची ती कंपनी आहे, त्यांनी जर्मनीची कंपनी आहे, आणि त्यांनी एक प्रचंड गुंतवणूक करून म्हणजे स्पॉन्सरशिप देऊन भारतातली पहिली इंडियाज फर्स्ट हायटेक मोबाईल क्लिनिक ऑन व्हील की ज्याच्यामध्ये 6 प्रकारच्या टेस्ट होतात, अशा प्रकारच्या सगळ्या अद्ययावत उपकरणं त्याच्यामध्ये, ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, एक्सरे मशीन, दातांचा विभाग, डोळ्यांचा तपासणीचा विभाग, ब्लड कलेक्शन सेंटर, आपल्या विमानामध्ये जसं टॉयलेट असतं तसं ते टॉयलेट त्याच्यामध्ये, कारण ज्या ठिकाणी आपण कॅम्पला जातो त्या ठिकाणी ह्या सगळ्या सुविधा असल्या पाहिजे. आणि याचं एक स्वतंत्र सॉफ्टवेअर, म्हणजे तिथून तपासणी करून तो बाहेर पडेपर्यंत त्याचा रिपोर्ट सगळा त्याच्या हाती पडला पाहिजे. अशा अद्ययावत व्हॅनमध्ये ह्या सगळ्या तपासण्या करून देण्याची जबाबदारी आज तुम्ही आमच्यावर टाकली, त्याबद्दल मला आनंद वाटतो. आणि 1000 असू दे, 1500 असू दे, योग्य पद्धतीचं आणि चांगल्या पद्धतीनं आपण 2 ते 3 याच्यामध्ये, कारण एका दिवशी 1000 वगैरे करायचं तर मग टाईमपास असेल तो या, आणि फक्त आपण म्हणतो ना देवाला नमस्कार करून जाणे असं करणार नाही आपण. तर त्या याच्याप्रमाणे तुम्ही सांगा 4 टप्प्यामध्ये 1000पर्यंत आपण आरामशीर करू शकू. आणि तुम्ही संधी दिल्याबद्दल आणि या ठिकाणी आज बोलवल्याबद्दल तुमचे, आणि आज तुमचंही दर्शन झालं त्याबद्दल मी तुमचेही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जागत्या राहो सदा रंध्रातून संवेदना, याचीच अनुभूती फळणेकर यांच्या आयुष्यातून आणि त्यांचा जीवनप्रवास जो बघितला त्यातून येते आपल्याला नक्कीच. रसिका हो, आपले आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री आशुतोषजी गोवारीकर, सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास उलगडणारी व्यक्तीसुद्धा तितकीच बहुआयामी आहे. कारण आजवर अनेक मान्यवरांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. पण मुलाखती घेतल्या म्हणून काही ते फक्त मुलाखतकार आहेत का, तर तसं नाही आहे. ते एक पत्रकार, चित्रपट समीक्षक, कॉपीरायटर, पॉडकास्टर, निवेदक, यूट्यूबर आणि मित्र म्हणेचे संस्थापक, अशा अनेक गुणांनी युक्त संचार त्यांचा यत्र तत्र सर्वत्र, नाव त्यांचे सौमित्र. जास्त काही नाही, पण संघातर्फे करतोय त्यांचा सत्कार छोटासा मात्र, आणि त्यानंतर त्यांच्या हाती करू सुपूर्द हे सूत्र. सौमित्रजी, मंचावर येण्याची विनंती करते मी. संघाचे कार्यवाह हेमंत किर्लोस्कर यांना मी विनंती करते की त्यांनी फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं, सत्कार करावा.